जरी मला नाचवत नाही हवा तरी काय नाही, पण म्हणजे कसं मला आवड खूप. मी पब्लिकला सांगतो, मी रुमाल वाढवून एकदम रुमाल नेसून तिथपर्यंत नाचत. तशी मग चिकूबारा मी जाऊ, चिकूबारा तर आम्हाला किती मजुरी देत असेल, 12 रुपये दिवसाचे. म्हणजे दुपारचे 2 वाजता जाऊ आम्ही, तर रातचे 3 वाजता असे होते चिकूबारा. रातचे 3 वाजता? रातचे 3 वाजता. फार गरिबीत दिस काढेल म्हणजे विशुद्धा संघ चिकूची वाडीत जातील कामाला, बोटीत जातील. बोट हा ऑलरेडी मी बोटीत 7 वर्ष काम केलेलं. हा फार त्याने पण 17 वर्षाचा पण तेवढ्यात लगेच झालं लग्न. ऍक्च्युली मुस्या पण होते एवढी मोठी जबाबदारी बरोबर झेलकलीस. हो. बोटीत तिकडे काय तांडेल पाटील नाही झाला? बोटीत तांडेल पाटील नाही झाला. पण आज बायकोला सुद्धा मी काय कधी कधी आम्ही पण घरी गोष्टी करू फराज केलं असं. पण आज आपला आलं दिवस असं दिवस ना, ताडी हो चोरा जाऊ, ताडी हो चोरा जाऊ, काय जाऊ ती मडकी हो पडू का, जेवढा आचरून तेवढाच पाय पसरायचे. नाही तर मुरकुटचा म्हणजे मुरकुट काय चावते तुम्हीच समजायचा. मला सायकल घ्यायची माझी औकात नाही. ते इतिहास काय आहे साधारण, काय घडत, इतिहास काय आहे तो बरोबर माहित पाहिजे. आता हे व्हिडिओ नंतर ते लोकांना समजेल काय. वेशुद्धा बोटीत पण जातील होता, वेशुद्धाने वाडीत काम केला, चहाचे दुकानात काम केला, चहा बनवा पण होता, हॉटेलात पण होता. एक सांगायचा राहिला म्हणजे टपरीमध्ये चहा बनवा, तर पहिले विमल खायचा मी विमल खायचा. हो गलास दवा, तो गलास दवा हकीकत आहे. तुम्ही असं सांगला का चिकूची वाडीत जाऊन आम्ही रातची भारी वाटत आहे का, म्हणजे गाडीत बसून 17-18 लाखाच्या गाडीत बसून ऐशीची हवा का धाव. तरी पण अजून तू सांगत का आपल्या जमिनीवरच राहायचं असं, म्हणजे वर नाही राहायचं. फार अभिमानाची बात आहे. पण ते काय किंवा वडिलांची नशिबात नसेल किंवा असं करावं नाही कोणी. आम्ही पण लहान असं, तर टायमाची परिस्थिती अशी सांगितली ना फार बेकार होती. त्याचे नंतर मी मग थोडा मोठा झालो, मग दुसऱ्याचे कामाला जायचं. म्हणजे असे दुसरे शेट लोकांचे त्याचे मिस्त्रीचे आणि माल बनवा, माल दिया असं विटा वाहा, असं बिगारी काम. ते किती 30 रुपये मजुरी दिवसाचे. एक वार्षिक इन्कम कोणा की यातच मिरच्यातच आठवड्याला 10-15 लाख आठवड्याला पण येऊ. आता आमच्यासारखं पैसे शाळेत जात आहात ना, शिकत आहात तुम्ही, सगळ्याला नोकरी पाहिजे. असा नोकरी पाहिजे, नोकरी शिवाय छोकरी नाही म्हणजे. नोकरी पक्षी बिझनेसमॅन खास आहे. नोकरीची काय किती गुलामगिरी. आम्ही आज काय आहे, आपण नुसतं दुसरी शिकलेले माणूस आपण कोरडते. पियाचं आहे, पियाचं पाणी हे पियाचं पाणी तोंड जरा तोंड चांगलं पियाचं. याकीच कोणीच बुडा हा सगळी 1.5 लाख आहे. 1.5 लाख टोटल. मी बघ किती बाजूला आहे दिसत आहे ना, किती बाजूला बघ. एक व्हिडिओ तुमचा नागेला पाना कमी ना मिरची जास्त, पाना कमी ना मिरची जास्त. तशीच आता म्हणजे ती चालूच बाजायला. आपण मोहन सांगत होता म्हणजे ये वर्ष सांग लोकांच्या मिरच्या नाही पेशाल्या. मागे पुनवाला रोपांना तर खूप त्याच्यामध्ये लोकांच्या वाड्या गेल्या.
पण आपले सुद्धा गेले, आपली थोडीफार गेली पण तशी एकदम नाही आपली कधी. ये पाना हे होते काय म्हणजे रोग असा व्हायचा यो कसं आहे ऍक्च्युली ते जसं ते जन्माला फोर येतं एखाद्याला थोडा सक्तपणा काय असं तसं ते झाडाला सुद्धा असतं आणि ते त्याच्यामुळे मुळामुळे मूळ त्याच्या वाकडा असतं तर त्याच्यासाठी म्हणजे पानं त्याची हे होतं असं. तर मिरच्याच्या वाडीत एक वाडीत कोणीक माणसा राहत दरदिश दर दिवस माझ्याकडे कसं आता इकडे सध्या कमी आहे हे वर्षी घरकुलं फार 35-40-85 आहेत घरकुलं फार आहेत ना त्याच्यासाठी थोडी माणसं कमी आहेत तर म्हणजे वीट भट्टीवर इकडे माझ्याकडे 100 माणसं असतात रोज रोज. पासून व्यवसाय आहे हे व्यवसाय माझ्या जवळजवळ 6 वर्षापासून आहे वाडीच्या पण आणि वीट भट्टीच्या पण दोन्ही असं. आणि जी माझा कॉन्ट्रॅक्टर लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणजे ती फार माझ्या जवळ त्याच्यामध्ये 15-20 वर्ष झाली म्हणजे लहानपासून. पहिले मिस्त्री काम करायचा त्याच्यानंतर नाही पहिला मिस्त्री काम सुरू पहिला माल बनवायचा म्हणजे लेबर 30 रुपये मजुरी तिचं तेव्हापासून मी काम करायचा म्हणजे दुसऱ्याच्या हाताखाल माल बनवायचा त्याकडून मिस्त्री शिकलो तसा मार्केटमध्ये आपली ओळख झाली. ओळख झाली नंतर कसं आपली ते तुमच्यासारखं ना माणसाची खाणार आठवूनच होणार म्हणजे करता करता आपली मार्केटमध्ये ओळख झाली आणि ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची पंचायत समितीची कामं घ्यायला लागलो चांगली ओळख झाली म्हणून आपल्याला चांगलं आपल्याला बक्षीस भेटत आहे माणसाकडून जनताकडून असं आपलं काम आहे. एक मिरचीचा बुड हे विकत आणस बुडा काय हा विकत आणतो एक बुड पटाकलं मग पडत आहे हे 1 रुपया 30 पैशाने मला पोहोच दिला 1 रुपया 30 पैसे. त्याच्यामध्ये आपले मेन गोष्ट म्हणजे धंद्यामध्ये आवड पाहिजे कुठला धंदा करतो आवड असेल ना तर म्हणजे ते सक्सेस तो होणार तेच ना तुमचा मिरचीचा धंदा आहे वीट भट्टी आहे अजून कॉन्ट्रॅक्टर अजून काहीतरी गाल बांधीला हा ते आपलं गाडी ते तुम्ही ते बघतच असं ते सगळं आहे पण असं म्हणजे मिरचीचे व्यवसायाचा काय यशस्वीची माग काय गोट आहे म्हणजे सक्सेसची माग गोट काय आहे म्हणजे नेमकाच काय असं म्हणजे विश्वदाने जिथं पाणी टाकला तिथं पाणीच काढला असं म्हणजे कसं तुम्हाला माहित मागे पण व्हिडिओ टाकला अरविंद बेंडग्याच्या चॅनलला तर मी त्यांना पण बोलला म्हटलं खडकावर मी धुमका सोडून पाणी काढायचा मी एक माणूस आहे ते कसं जिद्द ठेवायची म्हणजे खडकावर पण मिरची लावली तरी ती आपल्या त्याला जगवायची कशी ते आपल्याकडे टेक्निक पाहिजे आणि त्याला पाणी खत व्यवस्थित कसं द्यायचं ते आपल्याकडे पाहिजे म्हणजे सगळं होतं असं. त्यांना सुरुवातीपासून याला काय काय करायला लागेल जास्ती अडचणी काय आहेत म्हणजे सुरुवातीपासून नाही दिला तर काय असं होय सुरुवातीला वाढायला प्रॉब्लेम नाही केला तरी चालेल पण त्याला कालातिरीप सांगतात कालातिरीप त्याच्यानंतर ती वाईट पहिले म्हणजे पाखरा त्याला पाखरा म्हणतात म्हणजे आमची वाडी त्याच्यामध्ये ती कालातिरीप तो फुलामध्ये असतो फुलामध्ये असतो तर जो फुलामध्ये गेला तर अख्खे मिरची डेस हा ना या काला पडून जाईल म्हणजे कसं तो मार्केटला जाईल मग तो 2 नंबरला माल जातो 2 नंबरला आता आपला माल नागा गेला तर बघ निघूत कसं आहे डेस बेस बघ कसं आहे असं म्हणजे एकदम 1 नंबरला माल जातो असं आता निघूत आता 86-85 आजचा भाव आहे कालचा आजचा किलोचा तसा तुमचा कोडा किलो निघा एक दिसाला माझा निघतो 1000-1200 रोज जशी माणसावर असत तसं आज माणसा तुम्ही बघितलं असाल जवळजवळ 800-900 किलो आहे निघून तशी जशी माणसावर आहे ही क्वालिटी जी असली आपली तर आपला जबरदस्त माल हे मेन आहे. मिरची म्हणजे असं आहे का एकदा लावला आपल्या हे ना तर समजा मार्केटला तर जाईल तो नाही गेला तरी म्हणजे तो कामाचाच पिकला तरी नाही याच्यामध्ये कधी लॉस मध्ये नाही पिकला तरी पैसा तरी पैसा तरी पैसा असं माणसं पाहिजे दोन्हीकडे पुढे माणसं पाहिजेत ना दुसरं काय नाही. गवारचा कसा काय ओझला काय काही कामाचा नाही ती नाही ते गवार आपण नाही पडपड त्याला माणसं फार लागतात मेहनत जास्त मेहनत जास्ती ती कशी 2-2.5 महिने चालत त्याच्यावर तर नाही चालत लावल्यावर कशी
10-15 दिवसांत ती बाजत आहे, पण ती काय तेवढा उत्पन्न नाही असं. ही म्हणजे एकदम बेस्ट एकदम. एकदा लावला काय हम्म. त्याला खत पाणी द्यायचा, द्यायचं. मग वाढत नाही. कोडे एकर मध्ये खत आहे? ही जवळजवळ आता सगळी नाही, तिथून ही आहे 7 म्हणजे 9 एकर आहे टोटल. नजर पोहोचते नाही एवढे मिरच्या लावला काय. बघ ती चिम दिसतं बघ एवढी आहे. आमच्यासारखं पाशी शाळेत जात आहा ना, शिकत आहात, तुम्ही सगळ्याला नोकरी पाहिजे असा. नोकरी पाहिजे, नोकरी शिवाय छोकरी नाही असं म्हणजे. नोकरी पक्षी बिझनेसमॅन खास आहे. नोकरीची काय किती गुलामगिरी. आम्ही आज काय आहे, आपण नुसतं दुसरी शिकलेले माणूस आपण कोरड ते फक्त असं बिझनेस करा आणि मेहनत करा. फक्त मेहनत करा, कधी डचकू नको. सुरुवातीला धंदा करताना एकतरी म्हणजे अनसक्सेस फेल गेला काय? नाही, मी कधीच नाही केलेलं. म्हणजे कसं मी कुठल्याही धंद्यामध्ये उतरतो तर आपला पहिला अभ्यास असा अभ्यास असं ते अभ्यास करूनच आपण धंदा करायचा ना. तो धंदा करायच्या आधी थोडा आपला पुरवठा पण ठेवायचा का, थोडंफार याला एवढं पैसे लागतील. कसं 10 रुपये असले ना धंदा केला तर आपला सक्सेस नाही होऊ त्याच्यामध्ये असं. तर ते धंद्यासाठी तो एक माणसानं मी शेतकऱ्यांना का तो आपण बरोबर ठामपणे विश्वास ठेवून ना काम करायचं, कुठले उतरायचं. गमत काय एवढं आपण लावायला याला एवढा खर्च येतो काय सांगत नको. पण तो बेस झाला तर 2 खुड्यामध्ये पैसा वसूल असा. पण तो पहिला पैसा टाकावा लागतो, इन्व्हेस्ट करायला लागतं, रिस्क घ्यायला. कधीच लॉस मध्ये नाही जाऊ मी. नाही दुसरे पण नाही लॉस मध्ये, पण कसं ते खत नाही देतील, औषध नाही देतील म्हणून ते. आता तो बघ माझा तर अख्खा दिवसभर खत द्या चालू. तर तिकडे एक माणूस आहे हा दिवस डिरिपला पाईपाला, त्या डिरिपला म्हणजे चालू द्या. तर वार्षिक मग काय आठवड्याला 10-15 लाख आठवड्याला पण येऊ शकतो. फार कमाल बात आहे. असं आठवड्याला पण येऊ शकतो. पण सुरुवातीला बेशुद्धा काय प्रॉब्लेम असा होला तुला का नाही? म्हणजे सुरुवातीला मिरचीचा केला कुठं मार्केट कुठं काय तरी शिकला हवास ना सुरुवातीला? पहिल्यापासून ना मी कसं लोक लावत होतो ना. तो पहिले मोरेश्वर सोमन एक आंबोली त्याच्यामध्ये मी तिकडं मित्र म्हणून आपण कसे मित्र आहेत तसं आम्ही तिकडे जायचं तर तेही वाडी लावत होतो. हो त्याला सांगला मग मला पण लावायचे हे सर. त्याही असं आपण कसं दुसऱ्या मार्गदर्शन देतो तसंच चांगलं त्याही मला सहकार्य केलं असं. आणि लावलं तर नक्कीच त्याच्यामध्ये सक्सेस झालो. जेव्हा कोरोनाच्या टायमाला आहे मी 10 लोकांसोबत 108-112 माणसं म्हणजे काम नाही. ते टायमाला सुद्धा मी हे कठीण त्या टायमाला भाव नाही होता मिरची दुनियाची. पण कसं मुंबई मार्केट बंद मिरची घ्या कोण. त्यासाठी त्यांना ते टायमाला सुद्धा मी 100 माणसं वाडीमध्ये पोचलेली असं. त्याचा आज आपण फल भेटत आहे आपल्याला. थँक्यू. माणसाला रोजगार दिला त्याचे म्हणजे गमत काय तो मला अजून आठव आहे. कारण काही त्या टायमाला कामच नाही ना, रोजगार रस्त्याच्या बाहेर निघत नाही माणसं. ते टायमाला सुद्धा 100 100 माणसं काम करत म्हणजे वाडीतच भटीची सोडून वाडीची ती भटीची ती काय लेगोर आपली असतात. तर 10 माणसं सांगितलं तर 100च्या वरती करशील का आपली जा असं सांगू शकत नाही. ते आपलीच माणसं. ते टायमाला सुद्धा मी काय नाही ते वर्ष मी काय कमावलं नाही. म्हणजे एकदम मुदल म्हणजे माणसा आपली याच्यानी रोजगार भेटला ना त्यांना थोडा समाधान भाजीपाला तरी सुटला उद्देशाने आपण ते टायमाला काम केलं. माणसा कमावली. पण एवढा मोठा बिझनेस मॉडेल उभा केला म्हणजे त्याला कोणी माणसा लागत त्याचा सगळ्याचा मॅनेजमेंट कसा काय बसायचा. मी कसं तिथे आपल्याला मुकादम ऍक्च्युली 2 तसे मुकादम आहेत तिथे भट्टीवर पण. आणि इथे पण आहेत अशा एकदम फेसल वाढीसाठी फेसल आणि मुकादम मध्ये इथे पण 2 आहेत. फेसल म्हणजे ते वाढीच बघायसाठी तिथे पण तसं त्यासाठी काय सांगायचं हे शिकेल दुसरी म्हणजे ते मॅनेजमेंट करायला कठीण जाय नाही आम्हाला तरी आपलं. मी कसं माणसाचे मार्केटमध्ये आणि माणसाचे व्यवहार तर राहिला ना तर काहीच मॅनेजमेंट नाही. फक्त आपल्याला मॅनेजमेंट कसं का आता इथं समजा औषध लागल खत लागल तिथे काय मटेरियल लागल ते नुसता फोन केला म्हणजे तो तिथे गेला. माना शेट लोक माना पैशाचं नाही विचारत किती पाहिजे हे विचार. म्हणजे पैसे कधी देशील काय तर नाही किती पाहिजे. तिथे तूस राख कोळसा
नुसता फोन हा सेट इथं कोळसा कापला किंवा तूच कापला तर किती पाहिजे म्हणजे पैशाचा नाही विचार म्हणजे ह्या गोष्टी मी व्यवहारात पाहिजे. हा वीट भेटीला कोळसा कुठून छान असतं. कोळसा मी चारवटीत शेण तो जम्माल म्हणून आहे जोशिकबाई तिथून घेऊन येतो. अरे गाडी एवढी लाखाची गाडी घेतली तरी पण असं म्हणजे एकदम साधा सिंपल असा घर पण अजून तू ह्या म्हणजे संघ बांधलेलं नाही. आपल्या घराचं काम चालू केलं असतं असा सगळं आहे तुझ्याकडे असा एवढा कमी शिक्षण तरी पण एवढं साधा राहायचं कारण काय असं म्हणजे जो राहतात बोट बनून शूट बनून रोज हिंडतात म्हणजे कसं आहे तरी पण नाही दादा कसं आहे आपण कसं जमिनीवरलं माणूस आपण मातीतून वरती आलेलं पण ते नुसारच आपण वागायचं. जेव्हा वेळ आली तेव्हा म्हणजे तसं राहायचं आपण म्हणजे कसं आपली माणसाची पद्धतीनच राहायचं असं. ऍक्च्युली आपण काय जास्ती शिक्षण आपलं नाही म्हणा त्यासनी ना बाबासनी सालक ठेवलं होता आगवनला ठेवलं होता. कसं पहिली ते मोठं आहे ना मोठं म्हणजे असं धरा गेला तर 5वीचा पोर असं पद्धतीने आम्हाला ठेवलं मला कसं अंदाजित ठेवत तसं तशी काय हकीकत सांगा मला काय नाही. माझा भाऊस पण होता तिथे म्हणजे स्वयंपाकी होता. भाऊसची बदलीशी झाली तर मी पहिले रडायचं असं बारीक रडायचं म्हणजे आईच्या आणि बाबांच्या आठवण टायमाला कसं आंब फार इकडं आमच्या इकडं आंब मला मोठं असं पेटी भरून देत ना पेटी त्या पत्राचा अर्ध आंब असं भरून देत बाबा मला नेण ठेवलं का मग त्याची मागेच मी लढतोच डोलं फुटतोच. तसं करता कसं जास्ती शिक्षण तर नाही झालं माझं त्याच्यानंतर मग तिथं मी पडलो आहे ते काय आपल्याला सांगायला काय असे बाबासनी ठेवलं ते आपल्याला पण तेवढं काय आपलं बुद्धी चालत नाही ना लहान असताना. मग इथे गावात ठेवला जिल्हा परिषद शाळेला तिथं शिकलो. मग कसं जर मोठेपणात ना शाळेत ठेवला त्याच्यानंतर मग तिथं नाही शिकला दुसरी पास शिकला गावात. तर तशी मग चिकूबारा आम्ही जाऊ चिकूबारा तर आम्हाला किती मजुरी देत असेल 12 रुपये दिवसाचे म्हणजे दुपारचे 2 वाजता जाऊ आम्ही तर रातचे 3 वाजता असे होते शिकवा बरा. रातचे 3 वाजता म्हणजे ते राहणूला रातचे 3 वाजता असेल तर 12 रुपये आम्हाला मजुरी दिली ना. कधी कधी तर मग सेट 10 किलोचा बॉक्स होता आम्हाला हुकलो पण नाही ना पोटात चिपून ना असं घेऊन जाऊ कशी लहान ना तर तापशी आम्ही काम करील ना. आमची कशी म्हणजे खायची फार परिस्थिती फिकट होती म्हणजे गमत काय आम्ही कन्यांना खात होतो. कसं आमचे वडील होता पण ते टायमाला शेती होती पण ते काय किंवा वडिलांचे नशिबात नसेल किंवा असं करावं नाही कोणी ना. आम्ही पण लहान असं तर ती टायमाची परिस्थिती अशी सांगितली ना फार बेकार होती. त्याच्या नंतर मी मग थोडा मोठा झालो मग दुसऱ्याचे कामाला जायचं म्हणजे तसे दुसरे सेट लोक होते त्याचे मिस्त्रीचे आणि माल बनवा माल दिया असं विटा वाहा असं बिगारी काम ते किती 30 रुपये मजुरी दिवसाचे. मला सायकल घ्यायची माझी औकात नाही. आज माझ्याकडे किती गाड्या आहे ही धरून माझी एक ट्रक आहे आता ही टवेर आहे त्याच्यानंतर किया आहे. जशी बाईक तर ते सोडते ते काय प्रत्येक जणांचे आता आहे त्याचे काय परिस्थिती नाही. तसं तरी आपण एकदम काय नाही शांत असं आहे ना. आता 2 वर्षांनी येईल दुसरी पण गाडी एवढेच आपलं स्वप्न आहे याची मोठी याचे 17.5 लाख. दुसरी शिकेल माणूस 17.5 लाख ना तो पण असा म्हणजे गाडी घ्यायला चढड्यावर जाईल हे व्हिडिओ नाही चढडीवर आपली आहे आपली बचत. सपना असं काय नाही होता का मी मोठा सपना म्हणजे कसं आमची परिस्थिती फार बेकार ना
तर आमच्या गावात लोक चांगले चांगले थोडं होतं. तसं वाटतं का त्यांच्यासारखं आम्ही पण व्हायला पाहिजे असं काहीतरी स्वप्न माझ्या मनात होता. पण ते स्वप्न देवाची कृपा आणि सगळी जनताची आशीर्वादाने मी नक्कीच स्वप्न पूर्ण केला. आणि ते स्वप्न पूर्ण करून सुद्धा दुसऱ्याने माझ्याकडून दुसऱ्यांना पण मी काहीतरी मार्गदर्शन देतो. आणि काही वेळ आली त्यांना पण 10-5 रुपये दिवस आपण काही फार परिस्थिती बेकार होती तर आपल्याला खराब वाटायचं बोलाय. पण ही गोष्ट मला मस्त बसून आली का कोरोनाच्या टाइमात तू हे म्हणजे 10 माणसा वाहरात 100 माणसं आहे तसा ते टाइमला कसं होतं काम नाही होता काम नाही गरज तर त्याला आहे पण असं म्हणजे ते टाइमात तू हे ऍडजस्ट त्याला करून घेतलं असं काम दिला असं म्हणजे रोजगार दिला असं म्हणजे दुसरीकडे कुठे जायला नाही लागला. म्हणजे कितीतरी चांगली माणसं म्हणजे जे माझ्याकडे काम करा कधी येणारी नाही अशी माणसं सुद्धा माझी वाडीमध्ये ते टाइमला काम करा आली. असं अशी माणसानं मी काम दिलं म्हणजे चांगली म्हणजे चांगली बेस्ट बिनदास एकदम कम्फर्टेबल चांगली अशी माणसं सुद्धा माझ्याकडे काम करा आली. त्यांची बाया असे म्हणजे थोडा मला आनंद वाटला. आणि माझी कोरोनाच्या टाइमला त्यानं काम दिलं म्हणजे खूप चांगलं वाटलं मला असं. मोहनने मला सांगेल की देवदान त्याला गोड सांगेल. तुम्ही 5 जण भावले? आम्ही 7 जण भावले. 7 जण भावले तर म्हणजे बारीक काम फार गरिबीत दिस काढेल असं म्हणजे विशुद्धा संघ चिकूची वाडीत जातील कामाला बोटीत जातील बोट हा ऑलरेडी मी बोटीत 7 वर्ष काम केलेलं. हा बोटीत मच्छी 7 वर्ष बोटीत काम केलं. 7 वर्ष केलं. माझा देऊ मोठा भाऊ तो काम केलं त्याही बोटीत काम केला. त्याच्यानं माझा बारका मोठा त्याही काम केला. म्हणजे ना मी तिसरा ऍक्च्युली माझ्या वडील पण 2002 ला झाला. तर त्याच्यानंतर माझी आजूक परिस्थिती खराब होती. तर मी पण बोटीत गेला ना 1 वर्षानंतर लगेच लग्न केलं. वर्षात लगीन झाला माझ्या 2002 ला लगीन झाला. 2002 ला एकदम म्हणजे लहानच माझं लगीन झालं. 22 वर्ष झाले लग्न नाही मी फार तर नाही पण 17 वर्षाचा पण तेवढ्यात लगीन झालं. लग्नाला आता 22 वर्ष झाले. हा झालं म्हणजे एकदम लहान होते लहानपणात होते लगीन. म्हणजे मला काय ऍक्च्युली मुस्या पण होते एकदम एवढी मोठी जबाबदारी बरोबर झेलकलीस. हो ओळख जण भावली. पहिले किती घरात राहा का वेगवेगळं राहा आपलं सगळे एकंदर. आता पण आम्ही खा पिया सगळे एकंदर बसतो सणावाराला एकंदर सगळ्या बायका पोरं सगळे म्हणजे एकंदर बसवतो आम्ही म्हणजे कसं एकंदर बसल्यावर आम्ही सगळे थंड भाजी वगैरे भरपूर खातो पण थंड काय नस्या वगैरे काही करायचं. बोटीत तिकडे काय तांडील पाटील नाही झाला? बोटीत तांडील पाटील नाही झाला. पण माझा मोठा भाऊ तो असं चालवायला तर चालवा पण तांडील तर नाही झाला. कसं जास्ती वर्ष आम्ही नाही केलं ना त्यामुळे परत लग्न केलं आणि मग इकडेच भेटलो. अजून काय काय काम करेल दुसरा? त्याची कुतवाडीचे वाडीत काम केला. मिस्त्री कुठं इकडे बोईसरकड? नाही बोईसरकड नाही इकडे आपले आमच्या गावामध्ये लिखण्याला इकडे शिकला. त्याच्यानंतर इकडे मग आपली 10 तालुक्यामध्येच मार्केट केलं असं म्हणजे ग्रामपंचायतची कामं घेतो. श्रीमती मग ना आपली ग्रामसेवकची ओळख झाली पाटली ग्रामपंचायतला. मग ग्रामपंचायतची जास्तीत जास्त कामं घेतो. मग पंचायत समितीला ओळख झाली म्हणजे शिकून माझी वरतवरी मी गेलो. म्हणजे मी असं आहे खालतून वरती मी जायला म्हणजे काय सगळं आपली जनताची सगळी नाती जोडीला आपण कुठं पण आपले रस्त्याला गेलं तर आपले हात दाखवतात जसं आहे आपण. त्याच्यामुळे आपण सक्सेस आहोत. कोणाक सगळं करायला कोणी वर्ष लागली आता म्हणजे आपली सगळं करायला फार मेहनत केली. मी सग मना दुखत नाही. मी कामा घ्यायचो फार मोठी कामं घ्यायचं पंचायत समितीत. पण मना कसं कॉन्ट्रॅक्टर राहायचं मला कोण सांगत नाही. मी कसं हाफ पाटली म्हणजे असं भिकाऱ्याचं कसं आपल्या मोठं नाही फाटेल कपडे काय नाही काय असं म्हणजे आठझोड असं हे आपले त्याचे काम करायचं. आणि फार मेहनत केली. आणि मेहनत आज आपण गाडीत एसी मध्ये फिरत आहे हात
म्हणजे मला समाधान वाटत आहे. आज बायकोला सुद्धा मी काय कधी कधी आम्ही पण घरी गोष्टी करू फार आज केलं असं, पण आज आपला आला दिवस असं दिवस तसं एक कशी आहे झाडाखाली शाही झाडाखाली नसते, तिकडनं येतं सगळ्याची सगळ्याची असते ती तसं. आणि पिना बिना असतात तर मग आपल्या ते एवढी नाही शाही होती. शेवटी सगळ्या गोष्टी अख्खे जास्ती म्हणजे विशुद्ध असा आम्ही ते म्हणजे ते टाइम मला ही गोट करायची होती ना, मग आम्ही फार खुश झालो. अशी कोणती गोट आहे का मी खुश झालो, म्हणजे मला या करायचं असं. म्हणजे ना माझा कसं मी गाड्यामध्ये फार खुश झालो जातो गाड्यामध्ये. म्हणजे मी लोकांच्या गाडीत बसून ना मी, तर माझा असं जीव होत होई का मी पण गाडी घेतली. तर मला फार आज पण माझं स्वप्न दादा खरोखर आहे का ही गाडी एवढ्या हा माझ्या, तरी पण मी अजून कितीतरी मोठी गाडी घ्यायची अजून स्वप्नच आहे म्हणजे इथं पण सगळं आणि घरा पण मी सगळं असं. म्हणजे मला गाड्यामध्ये आवड म्हणजे फार आवड. म्हणजे मी पहिले सायकलचा विचार करीन, सायकल घ्यायची माझी औकात नाही, त्याच गाड्या मी कितीतरी घेतल्या. तर मला एवढा समाधान वाटत का म्हणजे सांगूच नको असं. लोकांना सायकल घ्या आणि म्हणजे मला सुद्धा 1600 रुपयाची ते टायमाला सायकल ती घ्यायला पैसे नाही ना, आज आपण 17-20 लाखाच्या गाड्या फिरून म्हणजे मला फार भारी वाटायचं. तर 20 ना 50 लाखाची एसी गाडी आता स्वप्न माझं आहे असं माझं स्वप्न आहे कसं. आता पोरपण मोठा झालाय, काही गोष्टीत कमाईत पण. काय पैसे आले काय म्हणजे ही गाडी घेतलीस ते असं. ही गाडी कशी आहे म्हणजे नवीन निघाली आणि याच्यात फॅसिलिटी फार आहे. ऍक्च्युली 7 सीटरची आहे, पण आपण 6 सीटर घेतली. का घेतली म्हणजे मागे एक कॅप्टन सीट आहे, म्हणजे बसायला वगैरे एकदम मस्त ती लांबी सीट ती मजा नाही आणि याच्यामध्ये कसं तू निमरात जर गाडी ठेवशील तिकडे तर एक 300 मीटरचे अंतर परत तू ती एसी चालू करून ना तिथे बटन दाबशील तर डायरेक्ट गाडी पण चालू होईल. गरम हीट असेल ना, गाडी गरम होईल ना, तर ऑटोमॅटिक थंडी पण होत नसेल. आणि त्याच्यानुसार फॅसिलिटी फार आहे याच्यामध्ये. चावीची नाही चावी लावायची नसते, ती खिशात घेऊन असते. तर आता बघ माझी खिशात आहे चावी, ही बघ रिमोट. ते आता इथून तर म्हणजे 250 मीटर पर्यंत आमचं चालू होली गाडी. तिथून दाबशी तरी चालू होऊन झालं असं. ते यावर न्यूट्रलवर ठेवायची, हँड ब्रेक लावून ना ऑटोमॅटिक चालू होईल. म्हणजे निंबरात जर गाडी असते ना, याची आधी 5 मिनिटं तिथूनच चालू करायची गाडी, म्हणजे एसी ऑन करून ना डायरेक्ट ती थंडी होऊन जाणार असं. ते आपली तिथून आलो इथे चालू करून म्हणजे कशी गरम होईल ना, साठी ऑटोमॅटिक थंडी होऊन असं. काय स्वप्न काय आहे तुझा? आता माझं मेन स्वप्न आहे दादा घराचा घर तू आता चालू आहे. पावसाळ्यात एक शिजप टाकी तू वरच्या बांधकामामध्ये, पुढच्याला बिन शिजप टाकी तू. आणि पूर्ण तुमचं कलाकारांना वास्तुक शांतमध्ये बोलवणार. म्हणजे मला एक जण बोलवत होता, अरे सुद्धा 5 बकरे सगळे लागतील. 5 बकरे नाही म्हटलं, मी पहिले साधा घर बनवला तरी 2 दिवस वास्तुक शांती केली. 2 बकरे मारेल तर बायकोला मी 5 बकरे नाही 2 लाख रुपये वास्तू केलाच कपतील आपली. 2 लाख रुपये कसं एकदम जबरदस्त आपली करायची वास्तू. आपले कसं का आवड वाला फार, एक दिवस आपले फुल एन्जॉय तसं असं. मला मेहनत केली तर जगायचा पण तसाच. ही बात बरोबर तुझी, मेहनत केली तर जगायचा पण तसाच. ही बात तुझी बरोबर. कामाच्या टायमात एकदम डिसिप्लिन मध्ये मेहनत करायची. कामाच्या टायमाला काम, दोस्तीच्या टायमाला दोस्ती, मित्राच्या टायमाला मित्र, व्यवहाराच्या टायमाला व्यवहार करायचा असं. पटला तर द्यायचं, नाही तर काय नाही बाबा माझ्याकडनं आहे एवढंच. मागे तुम्हाला सांगला का जेवढा आचरून तेवढंच पाय पसरायचे, नाही तर मुरकुटचा म्हणजे मुरकुट काय चावते तुम्हीच समजायचा. म्हणजे आचरून तेवढा पुरं नाही, मग मुरकुट चावणारच ना. नईला जायचं फार म्हणजे मासलेवर पहिले काम झालं नाही. ते काय ते शेंबडाला जसं काय अक्कल आहे आपण, इंजन कोलट्या घेतली का नईला
हे पोह्या बांधायचे, त्या पोह्या बांधायचे ना मासली पकडा. हा. त्याच्यानंतर मग दुपारचे गोलोल घेऊन डोंगरीला ती ठका सगळं ती बाहेर पाखरा ठका पोटाऱ्या नीलहोनी हलदकुडी अशी इवी जाव ते आखा देश कालना फुलं पडून येतात. काय सांगते तशी हे पहिलं थंड केल्या. त्याच्यानंतर आम्ही पहिले काय तिकडे चिंबी फार ना तर चिंबी नाखे हिंडू ना पास मांडू तर ती लावरा ना तिथून नाही काय काही. अरे रोजची सुरून फार आमची होतं पहिले हा ते टायमाला सुरून तर रोजच आम्ही सुरून ते आई ना आमची बास म्हणजे रोजचे आम्ही लावरा तिथून आणूच रोजची पहिले कशी जंगल जाती ना इकडं लावरा लागत का घराने देऊ तर तिथून लावरा त्याच्यात सुरून टाकू ते एवढं सुरून होतं तेवढं सुरून खपून ना नीलहोली पण फार होते इकडे. नीलहोली ना ती कशी बकऱ्याची याच्यावरशी गेल्या ना पाठीवरशी का त्या पांगला पड म्हणजे लुला पडायचा तर त्याचा पीस असला ना ते त्याला पेटवायचं ना त्याच्या धोर असा डोल्यानं द्यायचा. बकऱ्या जसे तसा औषध राहू नीलहोल्याचा नीलहोला तसा फार पहिल्या गोष्टीला जुने काय सांगून फायदा ना. बारीक तिची कशी पण गोष्ट वालका आम्ही टोनग्याशी गोवारी ते आमची दाढी सांगतो ते वाडघ म्हणजे दाढी त्याला सांगत पलाटात ते लावजत ना वालका तर आमचेच वाडघ्यातली वालका चोरून घेऊन पुरून आम्ही खाऊ म्हणजे सूट नाही आम्हाला असा म्हणजे आमची वाडघ्यातली ती कशी चोरायची पण ती समज नाही थोड्या तसा टोनगी फार आमची होती. वासगावची भंडारी होती तर कसं ती बाबाशी ओळख ना तर दादा सुकरेदा माझ्याकडे टोनगे हाती घेऊन जा ना पालाया ना आमच्या इकडे हाल होतात तर ससे ते काय आमची दाढी तीच वालका चोरून घेऊन जाऊ. तर पहिली गोष्टी सांगल्या तर काही म्हणजे काय सांगू ते गोट्याला देखील का नाही हे घोटी केली ये ढुबा फोडून टाकू काय असं ढुबा फोडून अरे एवढं दाढी मुसवालं बीज ते पण केलं काय सांगशील दाढी मुसवालं ताम ते पण केलं काय सांगशील. जसं नांगर चालवेल का नाही नांगर तर मी फार लहानपासून हिंडवी असं आपली तीच कामं कसं शेतकरी आपली तीच कामं काय टोनग्यांची नांगर मिळली टोनग्यांचा मना खांदावर ली पण नाही घेव बाबा माझे एखादा लाभ पण नाही म्हणजे हिंडमध्ये काय चल करे चालत नाही तुझ्या चालत नाही करे शिका सांगते ना तुला शिकलाच ते हिंडव करे ना घरात मग काय कशी हिंडवा शेवटी आपली हो मग ती फोटो झाला मग समजू चालत असतो ते आज नागर हिंडवतो नाही असा विचार होता कारण चल हिंडव नागर चालत चालत ठेवलं होता ना शिकलाच ते हिंडव होता नागर करे नागर सोडला का मग गोवारी खोडाक्षी ते माझा स्वप्न फार होता पण असे गोष्टी अजून काय कशी अजून काय बारीक नाचा काय अजून अजून आठवण काय पहिले ती चिकवार जाव तर चिंभोऱ्यावर टायर पेटून गेली हो टायर पेटून चिंभोऱ्यावर गेली होती कसं मित्र असं नाही वेळ ते काय केलं आहे म्हणजे मोठाले पती गांडत नसतं ना अरे पाण्यात ते टायर पडला एक जण त्यांना डोल्यावर चोलना राखे डोल्याच्या डोल्याच्या कातडी काढून असंच कोणा त्या गोष्टी हा पहिले बारीक थोड्यात येत मित्र ते माहित नाही पहिले उसाठी आता कशी आपली पोरांना झगडतो काय ताडी पे तसं कोण गेलो का मग एखादा ताडी पे हो मी ना ताडी हो चोरा जाऊ ताडी हो चोरा जाऊ काय बारीक थोड्यात ताडी चोरा जाऊ ती मडकी हो फोडू काय कसे मडकी हो फोडून टाकू हाच पहिले एन्जॉय किती केला हात एन्जॉय केला ताडी हो चोरा जाऊ ना मडकी हो फोडून फोडू हा सगळ्या आठवणी राहिल्या काय ही वहिनी कोणाची गाव काय घोल
गोल. हम्म. तर तुमच्या असं जमेल का अरेंज मॅरेज करेल नाही माझे आई वडिलांची कसं आम्ही बोटीत ना टाइम बोटीत? हा सुद्धा सांगते बोटीत तिकडे बारा तीनला बराचशे कारी तीन तर हे सगळं फार पहिले पण गोष्टी फार ते विशेष बोटीत जाते दारू फार पित रे. हा दारू पेत आमच्याकडे फार दारू पित म्हणजे फार दारू पेत पैसे फार कमवत पण पैसे पैशावर कमवत. टिकत नाही त्याचा. अरे हे हातानं ना अख्या अशा मावी पड तेवढं खिसायचं खिचून दोरा खिचून. हा आता ते मशनीवर सांगत आता मशनीवर ते अख्खी हात म्हणजे मावी कडक एकदम. फार गोष्टी रे म्हणजे ना पहिले काय सांगायचं फार म्हणजे पहिल्याचे एन्जॉय जबरदस्त होता. फार जबरदस्त एन्जॉय. नांगर पहिली बैला होती बैला नांगराला नाही म्हणजे आमची टोनगीच होती. टोनगे होते. फार फुटाली टोनगी. फार पहिले फार एन्जॉय केलं आम्ही. पण काम पण फार केला. फार काम केलं कसं सल्ला सोडली तपशी कामाला शिकवा भरा जाव शिकवा भरशी भरीत होतो तपशी मग ती सुटलं मग मी इकडं बांधकामावर जाऊ. बांधकामावर गेलं तसं परत बोटीत गेलो. बोटीत जाऊन लगीन केलं भाई. लगीन केलं बोटीत जाऊन. लग्नाला कोणा खर्च आला हवा तुझे एक अंदाज तुझा असा म्हणजे ते टायमात लगीन केला त्या टायमाला 30,000 आला असेल. 30,000 खर्च. 30,000 लगीन झाला. 30,000. आता पोसायचा लगीन करशील हो का म्हणजे अजून बारीक आहे पण लगीन करीत फार आता तुम्हीच सांगाल खर्च काय तुम्हीच लग्नाला सांगाल खर्च किती होता असं. पण आपला हिट पण फार होत कारण का मी फार भेटत प्रत्येक दिनाचे मी भेटत कसं हिट आपला भरपूर होत. आता हे धंद्यात तुझा असं म्हणजे एखाद आपल्याला सांग आपले हिरो नव्हतो हिरो मला आवडत तसा धंद्यातला माणूस कोण तुला आवडत का त्याच्या असा धंदा तसा म्हणजे टेक्निक फार भरायचा त्याच्याकडे मी नांगत काहीतरी शिक असं म्हणजे नवीन आपल्याला जेव्हा नवीन माणूस भेटतो त्याच्याकडे आपले काहीतरी शिकवत तसा नवीन. पण धंद्यातला माणूस ना तुझा माझ्या धंद्यातला माणूस ना कसं मी ना लोकांकडून मास्ती असून मी मास्ती फार घेईन. मास्ती जेवढी घेतली तेवढी कमीच आहे. हा असं मी कसं मी लोक वाड्यात कुठं पण गेलो धंद्याची तर मी डायरेक्ट धंदेवाल्याने विचारित काय असा केला तर कसा होत तसं मी असे भटेमध्ये तरी कुंभारानं मी फार विचारी भटेवर गेलो तर ते कसे राखीच्या विटा टाकीत ना तर आज मी कुंभार असं काय आज मी राखीच्या विटा टाकून भटी पेटवत आहे विकवत आहे असं म्हणजे मी अभ्यास फार तरी ना मास्ती ना जेवढी घेतली तेवढी चांगलीच आहे. हा गमत काय आहे हनपणा नाही करायचा काय म्हणा मास्ती चल जामदेर तसा नाही. मास्ती कधी घ्यायची पटला तर घ्यायची नाही तर सोडून द्यायची पण मास्ती विचारून घ्यायची असते. एखादा माणूस चांगला असला तर त्याला काय नाही असं तो कसं सक्सेस माणूस तो असतो. एखाद्याला तो काय असंच असला त्याला काही अरे काय करत पण ते त्याला काही हे नाही जमिनीवर कोणा खूप मोठा आपण म्हणून झालं तरी जमिनीवर टच राहायचा. त्यासाठी म्हणजे आपण कसं मॅच परत खरे सांगणार तुला तर धंदा फार केले मागे दुकानापासून एक तुला सांगायचा राहिला दुकानाचा. मी पहिले चहा बनवा पण होता हॉटेलात पण होता एक तुला सांगायचा राहिला म्हणजे टपरीमध्ये चहा बनवा तर पहिले विमल खायचा मी विमल खायचा हो ते कोणचा मुलचंद त्याला मुलचंद नवीन येते त्या गुट खा कडक जसा हो मुलचंद तर त्या आम्ही काय खरी गोष्ट आहे ती हकी गोष्ट सांगा हो तो महाडवाडी होता हो तो राजस्थानचा. आम्ही चिकवा बनले ना तसंच तो पटवून जसं दिलं ना आम्ही तसं एक राज्य आहे गडक म्हणून तर आम्ही अशी दोघं फार माणिकचंद खायचो हो ते म्हणजे तोंडात चालूच तो भरेलच जसा. रातची काय करू झोपा तिकडच ना चिकूची ते मॉल मध्ये तर मग काय करू आम्ही 5-10 रुपये धोंडी खाल दपून ठेवू म्हणजे माणिक ते मुलचंद ते काय माणिकचंद तुझा व्हिडिओ नांगतील असं म्हणजे ते म्हणजे हर एक माणसापासून माणूस काहीतरी शिक असं मोठा माणूस आपल्याकडशी त्याच्याकडशी नको म्हणजे काय म्हणजे विशुद्धांनी काय मेहनत केली म्हणजे फक्त नांगून ना सांगण्या व्यक्त नाही त्याच्या मागचा ते इतिहास काय आहे त्यांनी काय घडत इतिहास काय आहे तो बरोबर माहित पाहिजे. आता हे व्हिडिओ नांगतील ते लोकांना समजेल काय वेशुद्धा बोटीत पण जातील होता वेशुद्धाने वाडीत काम केला
चहाचे दुकानात काम केलं असं हा, हे म्हणजे सगळे टाकायचे चांगले टाकायचे मेन हाते हो हा. चहाचे हा, ते- गलास दवा तो गलास दवा आहे ते हकीकत. हा, हकीकत आहे याच्यामध्ये. गलास दवा एवढं सगळं आपली धंदा काय- केलं मी तुम्ही असं सांगला की चिकूची वाढीत जाऊन आम्ही रातची काही तथ्य असं म्हणजे हे विचारात भर पडली सा तथून टन झाला काय धंदा म्हणजे काय चीज आहे असं म्हणजे म्हणजे आज तो एवढा मोठा बिझनेसमॅन झालास म्हणजे व्यावसायिक माणूस झालास फार लहानपासून करोडपती झालास करोडपती करोडपती ना, आपला- मला एवढा भारी वाटत आहे का म्हणजे गाडीत बसून 17-18 लाखाच्या गाडीत बसून ऐशीची हवा का दाव तरी पण अजून तू सांगत का आपल्या जमिनीवरच राहायचं असं म्हणजे वर नाही राहते फार अभिमानाची बात आहे हे आपल्या आदिवासी समाजातील माणसाला हे काहीतरी शिकण्यासारखं आहे नाही, सांग नाही. तिकडचे काहीतरी शिका तुम्ही तरी पण तू सांगत का आपल्या हे मोठेपणा करायचा नाही सांग मोठेपणा तर नाही पुढे जावं तू सांगत का मला फार ये सांग तसा तर नाही जमायचा नाही काय सांगितलं आपल्या लोकांना असं म्हणजे एवढा तू सगळी गाणी केली तरी सांगत का म्हणजे मला नाचायची आवड असं म्हणजे तरी पण कसं काय त्याच्यामधून आपल्याला खूप आवड ना म्हणजे बरं वाटत असं सगळी अशी आपली माणसं थोडी आपल्याला मान सन्मान देत हे सगळ्या गोष्टी तर अजून बरं वाटत असं त्यासाठी म्हणजे असं वाटत का अजून जास्ती करावा असं वाटत मला काहीतरी अजून बदल करून जास्ती करावा असं वाटत म्हणजे मलाच नाही व्हिडिओ दाखवायला फार अभिमान आहे तुमचा असं म्हणजे तुमच्याकडे आम्ही शिकून असं पोसायला असं वाटत का म्हणजे नोकरीत सगळं आहे सा पण म्हणजे आपली नोकरीवाल्यापेक्षा दुपटीने आपली महिन्याला कमावू कसं बसून नको ते कितीतरी लोकांचे गुलामगिरी नोकर आहे नोकर ते आपले नोकर आहे आपलेच आपण कमाल स्वतःच मालिक मालिक राजा आपण त्याला सांगू शकू आपल्याला ते बोलू शकत नाही आपण तिथे रेबल्यावर हा धुमका म्हणून सांगू शकतो काय नाही केलं आपल्याला नाही बोलू शकणार आपले स्वतःचे राजा आता म्हणजे मी सुद्धा असा म्हणजे तू बोलस तर असं वाटत आहे काय नाही आदिवासी म्हणजे खरा राजा माणूस तेव्हा